याच्यामध्ये आता काय फर्स्ट एक थोडासा मॉड्यूल्स क्रिएट करूया आपण. शीट वरती राईट क्लिक केलं तरी इथे इन्सर्ट ऑप्शन येतो. ठीक आहे, मॉड्यूल्स. आता याच्यामध्ये काय फर्स्ट जो आहे व्हेरिएबल डिक्लेअर नाही केला आपण याच्या आधी. डायरेक्ट काय केलं, रेकॉर्डिंग केलं. रेकॉर्डिंग केल्यानंतर ठीक आहे चालू. ओके, रेकॉर्डिंग स्टार्ट केलं डायरेक्टली, बरोबर. मिनिमाइज कमी, याची साईज वाढू. अल्ट टॅब. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय फर्स्ट एक ऑप्शन वापरला जातो. ठीक आहे, तर फर्स्ट इथं खाली घ्यायचंय डिम. ठीक आहे, डायमेन्शन काय करतो आपण याच्यामध्ये डिक्लेअर करण्यासाठी डिमचा वापरतो, डायमेन्शनचा. ठीक आहे, डिक्लेअर मेमरी पण म्हणू शकता, डिक्लेअर इन मेमरी. ठीक आहे, डिम किंवा डायमेन्शन. पण त्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा सब किंवा त्याविषयी फंक्शन यूज केलं होतं, दोन्ही चालतं, नो प्रॉब्लेम. मायक्रो लिहिलं तरी चालतं किंवा फंक्शन लिहिलं. फक्त फरक काय, तर त्याच्यामध्ये फंक्शन असं मायक्रो मध्ये जे आहे ते व्हॅल्यू रिटर्न करत नाही आणि फंक्शन मध्ये व्हॅल्यू रिटर्न करतो. फॉर एक्झाम्पल की आपण इथं मॅन्युअली काय करू शकतो, व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. त्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करता येत नाही आणि त्याचा कोड जो आहे तो डायरेक्टली ऍक्शन वरती होतो. म्हणजे क्लिक केलं की रेंज सिलेक्ट करतो, कलर दिलं की कलरचा फॉर्म्युला क्रिएट करतो. ठीक आहे, पण फंक्शन मध्ये काय होतं, जिथं युजर डिफाईन करतो आपण तिथं काय होतं, डिक्लेअर करू शकतो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याला एखादी व्हॅल्यू देऊ शकतो किंवा झिरोने डिवाइड करून बघू शकतो, नाही का. एरर पण येऊ शकतं, तर आपल्या ठिकाणी एरर पण असतो. त्या ठिकाणी एररचे चान्स झिरो असतात सब मध्ये, मायक्रोज मध्ये. ठीक आहे, सब प्रोसिजर आणि फंक्शन प्रोसिजर. आपण फंक्शनने काय करतो इथं स्टार्ट करतो. ठीक आहे, माय कोड फंक्शन समजा प्रॅक्टिस किंवा व्हेरिएबल डिक्लेअर करतोय आपण. एवढं कसं गॅप पडलं, फंक्शन टॅब. ओके, डिक्लेरेशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर डेटा टाइप चेक करायचं, बरोबर. डिमने हा स्टार्ट होतो डायमेन्शन डिम. त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम, तुम्हाला व्हेरिएबल नेम काय द्यायचं त्याच्यावर, समजा var1. ठीक आहे, व्हेरिएबल वन किंवा ठीक आहे व्हेरिएबल वन करा, व्हेरिएबल वन ऍज अ स्ट्रिंग. ठीक आहे, डेटा टाइप हा काय आहे, स्ट्रिंग डेटा टाइप. जिथे कॅरेक्टर जर प्रिंट करायचा असेल तुम्हाला, तर तिथं काय डिक्लेअर करतो आपण, स्ट्रिंग ने डिक्लेअर करतो, बरोबर. डिम var 2 ऍज अ समजा नंबर, सॉरी इंटिजर. ठीक आहे, इंटिजर आणि लॉंग दोन्ही कशासाठी यूज करतो आपण, नंबर साठी, होल नंबर साठी. ठीक आहे, स्ट्रिंग साठी स्ट्रिंग, कॅरेक्टर साठी स्ट्रिंग घ्यायचं. ठीक आहे, कुठलाही कॅरेक्टर जेव्हा आपण प्रिंट करतो त्यावेळेस डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आला पाहिजे आणि नंबर जेव्हा प्रिंट करतात त्यावेळेस विदाऊट डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आला पाहिजे. ठीक आहे, एंटर केलं की तो ऍक्सेस करतो टोटली. त्याच्यानंतर काय, डिम सॅलरी ऍज अ डबल. याचा यूज काय होतो, डेसिमल, बरोबर. जी काही व्हॅल्यू असतील ज्या डेसिमल मध्ये आपण प्रिंट करतो, रेट असेल, प्राइस असेल. ठीक आहे, तर त्या कशा आल्या पाहिजे, डेसिमल मध्ये आल्या पाहिजे, बरोबर. म्हणून त्याला काय घेतलं आपण, डबल. सिंगल आणि डबल, सिंगल 4 बाईट असतो आणि डबल काय असतो, 8 बाईट. रेंज मध्ये फरक आहे, बाकी वर्किंग सेमच आहे. डेसिमल प्रोव्हाइड होतो तिथून नंबर, म्हणजे तुम्ही जर इंटिजर मध्ये डेसिमल दिला तर प्रिंट होत नाही, त्यासाठी सिंगल किंवा डबल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, तर ट्रू फॉल्स करायचं असेल तर त्यावेळेस काय यूज करता तुम्ही, ऍज अ बुलियन. म्हणजे एखादी व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू जर यूज करायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं, बुलियन कमांड. ठीक आहे, सो हे डिक्लेअर केलं स्ट्रिंग साठी. तर ज्यावेळेस तुम्ही काय करता, var1 इज इक्वल टू, समजा डायरेक्टली प्रिंट करायचं असेल डायरेक्टली,
किंवा इज इक्वल टू रेंज देतो आपण, बरोबर. कुठं प्रिंट करायचं, बरोबर. रेंज डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यामध्ये समजा आपण स्ट्रिंग साठी घेतलं var1, बरोबर. सो हॅलो, याला क्लोज, आणि सॉरी चुकीचं आलं, रेंज देतोय फर्स्ट आपण. समजा A1 मध्ये दिलं, ठीक आहे. A1 मध्ये रेंज दिली, डॉट व्हॅल्यू, ठीक आहे. असं पण करू शकतो आपण. रेंज पहिल्यांदा आली पाहिजे. रेंज डबल इन्व्हर्टेड कॉमा, रेंजची पोझिशन कुठं प्रिंट झाला पाहिजे, डॉट सिलेक्ट केलं तर काय होतं, सिलेक्शन होतं, आणि व्हॅल्यू केलं तर डायरेक्ट व्हॅल्यू तिथं देऊ शकतो आपण, ठीक आहे. अशा पद्धतीने व्हॅल्यू इज इक्वल टू, ठीक आहे, इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा, हॅलो हे प्रिंट झालं पाहिजे, ठीक आहे. आता हे डायरेक्टली रेंज वरती आलं, म्हणजे इथं आपण आणखीन डिक्लेअर केलेलं नाही व्हेरिएबल, बरोबर. तर त्यावेळेस काय करणार, इथं तर var1 इज इक्वल टू, आता याच्यामध्ये हेच पोझिशन आहे, ठीक आहे. ही जी प्रिंट केलेली व्हॅल्यू आता कशामध्ये प्रिंट करून घेतली आपण, व्हॅर मध्ये. समजा याला इंटिजरच्या जागी, ठीक आहे, समजा इंटिजर var2, दुसरा var2 इज इक्वल टू, समजा इथं व्हॅल्यू दिली, ठीक आहे. दोन व्हॅल्यू काय झाल्या, डिक्लेअर केलेल्या आहे रेंजच्या आधी. समजा आपण ही रेंज नंतर घेऊया, ठीक आहे. हे असं आता प्रिंट नाही होणार, बरोबर. F5 जर केलं, त्याला डिलीट करूया. आता रन करून पाहिलं, रन होतोय, पण तो प्रिंट होतोय का आता सध्याला, कुठंच नाही होत. सो त्याच्यानंतर इथं समजा var3 घेऊया आपण, var3, ठीक आहे. समजा इथं आपण स्ट्रिंगच करूया सध्या, ते डबल झालं, स्ट्रिंग, हे पण स्ट्रिंग, ठीक आहे. आता काय करायचं, हा जो var आहे तो काय करायचा, प्रिंट करायचा आहे, ठीक आहे. फर्स्ट मध्ये काय आलं पाहिजे, मेसेज प्रिंट करायचा जे की कनेक्ट होऊन आलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे. var3 त्याला रेंज द्यावं लागतं, इथं प्रिंट करण्यासाठी फक्त रेंज द्यावं लागतं, अदरवाईज हा इथं होतो, ठीक आहे. इथं जर बघितलं इन्सर्ट मध्ये, व्ह्यू मध्ये, लोकल विंडो जर ओपन केली तर तुम्हाला इथं पण दाखवतं की आउटपुट काय चाललंय. हे बघा, जर इथं रन केलं तुम्ही तर स्टेप बाय स्टेप, अच्छा इथं डिक्लेअर नाही केलं, म्हणजे इथं एक टेक्स्ट घ्यायला लागेल कारण हा स्ट्रिंग आहे, ठीक आहे. var3 इज इक्वल टू, आता काय इथं var, म्हणजे दोघांना काय करायचं, कॉन्कॅटिनेट करायचं, बरोबर. var1 अँडचा सिम्बॉल वापरतो आपण, स्पेस, इथं पण स्पेस द्यायचंय, अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा, स्पेस, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज, त्याच्यानंतर स्पेस, अँड स्पेस, var2, बरोबर. चेक करा, ओके. F5 केलं, रन होतंय. आता काय करायचं, इथं मेसेज बॉक्स जर प्रिंट करायचा असेल, MSG मेसेज बॉक्स, असं मेसेज बॉक्स आपण प्रिंट करतो, ठीक आहे. var3 जर इथं प्रिंट केला तर तिथं दाखवतं हॅलो वर्ल्ड, ठीक आहे. म्हणजे मेसेज बॉक्स मध्ये पण तुम्ही आउटपुट घेऊ शकता, ठीक आहे. या ठिकाणी येत नाही कारण इथं न्यूमरिकल व्हॅल्यू असेल तर दाखवतं खाली लोकल मध्ये, म्हणजे तुम्ही ऍडिशन मल्टिप्लिकेशन करता त्यावेळेस. आता फॉर एक्झाम्पल इथं काय केलं, var3 डिक्लेअर केलं, आणि या ठिकाणी काय करतो मी, डबल आर प्रिंट करतो, बरोबर. F5 एकच प्रिंट होते, दुसरा नाही होते,
एफेक्ट न करू वन बाय वन, काहीतरी प्रॉब्लेम दाखवला पाहिजे. नाही दाखवत आहे. जर प्रॉब्लेम दाखवत असेल, ठीक आहे, म्हणजे न्यूमरिक असेल किंवा आपल्याकडं एरर जनरेट होतो, तर त्यावेळेस काय करावं लागतं, समजा आणखीन एक व्हॅल्यू, बरोबर इथं पण व्हायला पाहिजे, मिस्टेक झालेलीच आहे इथं. व्हेरिएबल तिथं वेगळा डिक्लेअर कराय आणि आपण इथं जे प्रिंट करतो ते वेगळं आहे. ठीक आहे, यालाच आपण प्रॉब्लेम देऊया. हे ओके फॉर एक्झाम्पल. ज्याच्यात आपण व्हॅल्यू प्रिंट केली तेच एम्प्टी दाखवतो. का बरं दाखवते? पण इथं यायला पाहिजे एरर, म्हणजे की येत नाही. इथं ऑप्शन एक्सप्लिसिट एक नावाचा ऑप्शन असतो, जे सगळ्यात टॉपला कोड चालू करताना आपण काय करतो, टाईप करून घ्यायचं. ठीक आहे, ऑप्शन एक्सप्लिसिट, तो ऑटोमॅटिक ते कॅप्चर करून घेतो. लाईन चेंज झाली, पण ज्यावेळेस तुम्ही इथं काही चेंज करताय ना, तर त्यावेळेस काय करतो तो, इथं इथं क्लिक करा आतमध्ये, आता रन करा. हे बघा, स्पेलिंग मिस्टेक जिथं होते तो ऑटोमॅटिक फाइंड करून देतो. म्हणजे तुम्हाला एरर शोधायची गरजच नाही याच्यामध्ये. ऑप्शन एक्सप्लिसिट कंपल्सरी लावायचं आणि तिथून स्टार्ट करायचं. ठीक आहे, हा इथं टूल्स मध्ये ऑप्शन मध्ये जर गेलात, रिक्वायर्ड व्हेरिएबल डिक्लेरेशन हा त्याच्यासाठी वापरतो आपण. याला ऑनच ठेवायचं, म्हणजे कंटिन्यू पाहिजे तो तुम्हाला. आता मी टाईप केलं बरोबर, जर तो नाव कंटिन्यू तुमच्या कोड मध्ये ओपन झाला पाहिजे, तर याला ओके करून सोडायचं. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही नवीन फाईल जरी घेतली तरी तो कोड ऑप्शन एक्सप्लिसिट तुम्हाला तिथं टाईप झालेला दिसेल. ठीक आहे, काय केलं मी, टूल्स मध्ये जाऊन ऑप्शन मध्ये तो रिक्वायर्ड व्हेरिएबल डिक्लेरेशनला ऑन केलं आणि ओके केलं, जे की बंद होतं, ऑफ होतं, बाकी सगळं तर ऑनच आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की जिथं काही मिस्टेक, आता समजा इथली मिस्टेक ओके झाली, एक म्हणजे तिथं डिक्लेअर करताना व्हेरिएबलची स्पेलिंग वेगळी आणि जेव्हा रीड करतो मेसेज साठी तेव्हा वेगळी, तर तो कॅच करून देतो, तरच तो आन्सर येतो. समजा आता इथं मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही केलं त्याला डबल F5 केलं, तेव्हा बघू शकता बरोबर तेवढाच कॅरेक्टर पकडलाय त्यांनी, हायलाइट पण करून दिलेलं आहे. म्हणजे एरर काय होतं, फाइंड करण्यासाठी ऑप्शन एक्सप्लिसिटचा वापर होतो किंवा तुमच्या स्पेलिंग मिस्टेक, याचा वापर फक्त स्पेलिंग मिस्टेक साठीच होतो. एरर म्हणू शकत नाही आपण. जे तुम्ही टाईप करताना व्हेरिएबल डिक्लेअर वेगळं करता आणि त्याला रीड वेगळं करता, त्यावेळेस याचा प्रॉब्लेम लगेच जनरेट होतो आणि फाइंड होतो की तुम्हाला करेक्शन काय करायचं प्रॉपर ते लगेच दिसून येतं. व्हॅर 3 ला प्रिंट करतो मेसेज. ठीक आहे, व्हॅर 1 मध्ये हॅलो आहे, व्हॅर 2 मध्ये वर्ड आहे आणि व्हॅर 3 मध्ये आपण त्याला कॉन्कॅटिनेटचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. फॉर्म्युला यूज करून मेसेज मध्ये रीड करतोय आपण, तिथं नाही रीड करतोय. इथं रीड करण्यासाठी काय करायला लागेल, तर इथं जर रीड करायचं असेल, ठीक आहे, आता समजा हे तर पुढं वर्ड पण देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, आउटपुट इज कोलन आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, आणि याला अँड देऊन कनेक्ट करू शकता. म्हणजे मेसेज पण आला पाहिजे आणि पुढं तो टेक्स्ट पण आला पाहिजे. समजलं? आउटपुट इज हॅलो वर्ल्ड, मग तिथं गॅप नाही पडत आहे बघा. त्यासाठी काय करणार, इथं असा स्पेस देऊन बघायला, आता रीड करून बघा, म्हणजे एम्प्टी स्पेस, काहीतरी प्रॉब्लेम आहे. किंवा कंटिन्युअस मध्ये बघूया. आता हा तर याच्यासाठी क्लोज केला बरोबर, सॉरी F5. याच्यामध्ये स्पेस घेत नाही हा. ठीक आहे, हा हा इथं 21 चेक नाही आहे हा. ओके गुड, नाही स्पेस, अच्छा याच्यात स्पेस नाही ना. ओके गुड, आलं. म्हणजे स्पेस तो खूप कंटिन्यू मध्ये येत होता बरोबर, तर तिथं स्पेस क्रिएट केलं. तर हे लॉजिकचा पार्ट आहे. ठीक आहे, मेसेज बॉक्स आउटपुट इज डबल कोट मध्ये घेतलं, अँड आणखीन एक
व्हेरिएबल ज्याच्यात डिक्लेअर केलं होतं त्याला, म्हणजे ही प्रोसेस मध्ये तुम्ही किती मेसेज एकामध्ये मेसेज प्रिंट करू शकता. फक्त अँडने त्याला सेपरेशन येतं. ठीक आहे, फर्स्ट मेसेज केला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, अँड यूज केलं, व्हेरिएबल 3 डिक्लेअर केलं, व्हेरिएबल 4 पण स्टेप कॉमा अँड यूज करायचं, परत कंटिन्यू मध्ये तुम्ही त्याला देऊ शकता. म्हणजे असं डिक्लेरेशन होतं. मग तुम्हाला नंबर प्रिंट करायचा असेल नंबर, ठीक आहे. आता इथून पुढं असं काय नाही की डिम कुठे यूज करू शकता तुम्ही. डिम ए ॲज अ इंटिजर, बरोबर. त्याच्यानंतर डिम बी ॲज अ इंटिजर, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली घेतलं डिम सी ॲज अ इंटिजर, ठीक आहे. त्याच्यानंतर ए ला व्हॅल्यू दिली 10, त्याच्यानंतर बी ला व्हॅल्यू दिली 20, आणि त्याच्यानंतर सी मध्ये काय करतोय आपण, प्रिंट करतो ए इंटू बी, ठीक आहे. आता याला F5 केलं, आउटपुट आला. आता तो मेसेज बॉक्स याच्यासाठी एक द्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे. मेसेज बॉक्स इज इक्वल टू, ठीक आहे, आन्सर इज. त्याच्यानंतर इथं काय केलं, अँड यूज केलं, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा स्पेस, सॉरी, त्याच्यानंतर अँड यूज केलं, आणि सी, ओके गुड, सी प्रिंट केलं. तर दोन दोन मेसेज आहेत ना तुमच्याकडे, दोन. फर्स्टला फर्स्ट आउटपुट येणार आणि सेकंडला सेकंड, म्हणजे असे मेसेज बॉक्स पण प्रिंट करता येतात, म्हणजे आउटपुट बघण्यासाठी, ठीक आहे, वर्किंग करत असताना तुम्ही. तर हे जस्ट चेक करण्यासाठी की तुमचा कोड आलेला आहे का. शक्यतो आपण एक्सेल वर्क जे आहे ते इथंच प्रिंट झालं पाहिजे, ठीक आहे. पण एक आयडिया की व्हेरिएबल डिक्लेअर केलेला त्याचा आउटपुट आपण क्विक बघू शकतो, ठीक आहे, याच विंडो मध्ये डायरेक्टली. तर असं एक एक जर स्टेप पाहिली तुम्ही, फर्स्ट आता बघा लोकल मध्ये जाऊन चेक करा खाली, एक एक स्टेप चेक करताना तिथं समजतं की काय प्रॉब्लेम येतो. तेव्हा इथं फर्स्ट, आता व्हेरिएबल वरती जम्प नाही केलं त्यानं, फंक्शन वरती आला, फंक्शन नंतर व्हेरिएबल सगळे रीड केले, आणि डायरेक्ट काय व्हेरिएबल 1 मध्ये आपण काय केले, जे रीड केले ते घेतलं, 2 मध्ये काय ते व्हेरिएबल 3 वर्ड, सॉरी त्याला हॅलो वर्ड जॉईंट झालं, ठीक आहे. नेक्स्ट मध्ये आलं, मेसेज बॉक्स प्रिंट होतं, व्हेरिएबल 3 हॅलो वर्ड. इथं दिसतंय का आउटपुट, लोकल विंडो मध्ये बघू शकता तुम्ही. तर लोकल विंडो जेव्हा रन करतो तेवढा आउटपुट बघण्यासाठी यूज होतो. विचारलं जाईल तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कधी बाय चान्स. तर लोकल विंडोचा यूज काय होतो, तर ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोग्राम F8 ने एक्झिक्यूट करता त्यावेळेस त्याचं जे आउटपुट आहे ते तिथं स्टेप बाय स्टेप दाखवतो. एक एक स्टेप नुसार आन्सर आला म्हणून तो स्टॉप झाला, ओके करा. परत नेक्स्ट नेक्स्ट F8, एक मेसेज रीड झाला, बरोबर. आता नेक्स्ट मेसेज कडे गेला तो, परत रीड झाला, ओके एंटर करा, अच्छा, आणि एंड होईल पूर्ण. म्हणजे परत रिपीट रिपीट तो F8 स्टॉप टू बॉटम 1 बाय 1 एक्झिक्यूट करतो F8, आणि F5 ऑल टाइम, म्हणजे 1 टाइम मध्येच टोटल कोड काय करतो, रन करतो. 2 रन प्रोसेस आहेत. तर याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेअर वगैरे कसं करायचं सगळंच बघू शकता. डेट असेल, आता समजा तुम्हाला डेट पण प्रिंट करायचंय, तर त्याच्यासाठी काय यूज करणार तुम्ही, डेटचा डिम DA ॲज अ डेट, ठीक आहे. हे पण विचारलं जाते इंटरव्ह्यू मध्ये, डेटचा यूज काय होतो. सो DA इज इक्वल टू डेट, एवढं जरी केलं चालतं, MSG बॉक्स, ठीक आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टुडेज डेट किंवा करंट डेट म्हणू शकता तुम्ही त्याला, करंट डेट इज अँड DA, F5 करून बघा, आलं. आजची डेट दाखवते त्या ठिकाणी करंट डेट, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं करंट डेट साठी फक्त डेटचा फॉर्म्युला आणि त्याला डायरेक्ट रीड करायचं, म्हणजे प्रिंट करायचं डायरेक्ट, किंवा सिलेक्ट करू शकता, रेंज देऊन पुढे इज इक्वल टू डेट करा व्हॅल्यू मध्ये, तरी तो प्रिंट करतो, किंवा व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू, ठीक आहे. इथं जसं की आता तुम्हाला इथं एक्सेल मध्ये जर प्रिंट करायचं असेल तर इथं काय करणार आपण, रेंज, ठीक आहे, रेंज डबल इन्व्हर्टेड कॉमा A1 क्लोज क्लोज,
डॉट व्हॅल्यू, ठीक आहे, व्हॅल्यू इज इक्वल टू DA. आलं, प्रिंट झालं. थोडं वाढवा. आलं, मेसेज मध्ये पण आला, प्रिंट मध्ये पण घेतलं होतं मी त्याला, तर प्रिंट पण झाला तो आजची डेट, करंट डेट साठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डिक्लेअर करता येतं. न्यूमरिक असेल, स्ट्रिंग प्रिंट करायचं असेल, त्याच्या हे रेंज तर माहिती आहे तुम्हाला. डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल फक्त प्रिंट करायचे, प्रिंट करण्यासाठी रेंज व्हॅल्यू इज इक्वल टू ज्याला तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे ते, म्हणजे सी ला प्रिंट केलं, सी येणार. ठीक आहे, मग ए मध्ये 10 आलं पाहिजे. समजा आता हा ऑपरेशन जो आहे तुम्हाला इथं पाहिजे, A1 ची रेंज सोडा, समजा A2 पासून करूया. ठीक आहे, सो इथं काय येणार मग, रेंज, किंवा असं पण करू शकता, दुसरी एक स्टेप आहे याच्यामध्ये, सेल्स. ठीक आहे, सेल्स याला ब्रॅकेट स्टार्ट. ठीक आहे, रेंज मध्ये काय करत होतो आपण, रेंज देत होतो, किती रेंज देतो. याच्यामध्ये तसं नाही, इथं वनच देऊ शकता एका सेलची, म्हणजे सांगितलं असेल मी बहुतेक तुम्हाला, का नाही सांगितलं. या सेलची व्हॅल्यू काय आहे, तर कॉलम दुसऱ्या नंबरचा आहे आणि रो किती नंबरचा आहे, 4. इथं जर तुम्हाला काही प्रिंट करायचं, समजा इथं प्रिंट करायचं, कॉलम 1 रो 2, पहिल्यांदा रो घेतो, रो 2 कॉलम किती पाहिजे, 1, बरोबर. डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू सी. आलं का, 200 प्रिंट झालं ना तिथं. ठीक आहे, आता समजा इथं पाहिजे मला, तोच हाच इथं पाहिजे, एफ, म्हणजे कॉलम किती, 1 2 3 4 5 6 कॉलम, 6 रो. मग इथं काय करणार, सेल्सच्या जागी तुम्ही 6 कॉलम आणि 6 रो, F5. हे बघा, आलं प्रिंट इथं पण. ठीक आहे, अशा पद्धतीने, म्हणजे दोन टाईप नाही, रेंजने पण देऊ शकता, रेंज न वाढतं खूप सारी रेंज देऊ शकता. सेल मध्ये फक्त एका सेलचीच व्हॅल्यू देत आहे. 1 बाय 1 सेल प्रिंट करायचा असेल तर याचा वापर करू शकतो आपण. म्हणजे रो नेच जायचंय तुम्हाला, म्हणजे असं की इथं जर समजा तुम्हाला रो वाईज जायचं असेल तर एक व्हॅल्यू रोची 1च राहील, 1. ठीक आहे, इथं जर तुम्ही चेक केलं, आता फॉर एक्झाम्पल सी ला मला आणखीन प्रिंट करायचंय 1, मी इथला डेटा डिलीट करतो थोड्या वेळासाठी. ठीक आहे, याच्यामध्ये हा मेसेज बॉक्स नकोय मला, याला कमेंट पास करतो, याचा आउटपुट पण नकोय, याला पण कमेंट पास केलं, आणि हा पण डिस्टर्ब करतो, याला पण कमेंट पास केलं. ठीक आहे, झाली कमेंट ग्रीन कलर मध्ये. आता तो काय नाही, आता डायरेक्ट रन केलेलं बघा, इथं काय दाखव, हे रन करते, हे पण नकोय समजा. ठीक आहे, आणखीन कोणता डेट येते ना रेंज मध्ये, त्याला काढून टाकतो मी. ठीक आहे, आता नाही येणार. कसं काय येते आता, आता डिलीट केलं नाही ना, याची साईज कमी कर, पण रन करून बघा कुठं काय प्रॉब्लेम झाला. अच्छा, इथं नाही, रेंज दिली कुठं बघा बरं. अच्छा, हे सी याच दिली, ह्याला हा प्रिंट झाला पाहिजे, डेट कशामुळे प्रिंट होते, मेसेज मध्ये बंद आहे, हा पण बंद आहे, रेंज तर कुठंच नाही सध्या. ठीक आहे, याला काढून टाक. याला काय झोप लागली का, हे पेटला चेक करूया, कुठेतरी आहे का नाही. याला काढल्यानंतर यायला नाही पाहिजे, हा कसं काय येतोय. आपण ते का त्याला कमेंट पास केले ना.
आता तर कुठं माहिती. कुठे दिसते का डेटचं? हा का घेते परत फंक्शन. याला पण क्लोज केलं. व्हेरिएबल पण नाही घेतलेला आता तर. परत एकदा चेक. आता मात्र अवघड आहे. ठीक आहे. आपण इथं जाऊ, इथं चेक करूया परत. हम्म. मी काय प्रिंट करत होतो आता? हम्म. हा सेल्स चालू होतं, लक्षात ठेव. याला क्लोजच करू. आता जर आउटपुट आता अवघड ऑप्शन एक्सप्लिसिट तर नाही देते. ठीक आहे, नाही आला. ठीक आहे, फंक्शन. तर इथं काय केलं, डिम ए ॲज अ. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता काय करायचं इथं. हा ठीक आहे, डिम आपल्याला स्टेप बाय स्टेप सेल मध्ये प्रिंट करायचं, बरोबर. सेल्सचा यूज करायचा आहे. ठीक आहे, डिम आय ॲज अ इंटिजर. इंटिरियर आलं तिथं, इंटिजर. ठीक आहे, आय ला प्रिंट करायचं आहे. डिम ए ॲज अ इंटिजर. ठीक आहे, आणखीन एक घेऊया, गरज नसली तरी. बी ॲज अ इंटिजर डिक्लेअर करा. असं पण करू शकता. आता हे 3 वेळा इंटिजर घ्यायची गरज नाहीये. तर याला काय करता, कॉमा कॉमा करून सेपरेट पण घेता येतं जर सेम असेल तर. कसं? इथं हे बघा, कॉमा ए कॉमा बी, असं आलं. म्हणजे ए बी म्हणजे किती इंटिजर स्ट्रिंग तर एकातच घ्यायचे, म्हणजे प्रत्येक 3 वेळा लिहायची काही गरज नाहीये. ठीक आहे, फॉर आय इज इक्वल टू. ठीक आहे, आय इज इक्वल टू 1 to 10. ठीक आहे, काय होतं व्हेरिएबल. त्याच्यानंतर सेल्स, सेल्सची पोझिशन समजा आय किंवा. ठीक आहे, वन 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 सेल मध्ये पाहिजे, कॉमा आय. ठीक आहे, डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू आय नेक्स्ट आय. ठीक आहे, असं. डेट कुठून येते? डेटचं नाव निशाण हे का बरं येते माहितीये का? इथं हे झाले, डेटचा फॉर्मॅट सेव्ह होतं ते, तरी पण हा एरर का जात नाही. त्याच्यामुळे सगळा कोड रिलीज केला, कोणी सांगतच नाही. ठीक आहे, त्या डेटचा फॉर्मॅट बदलला होता, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता इथं काय झालं चेक करा. ठीक आहे, तर सेल मध्ये काय प्रिंट केलं पहिल्यांदा, 1 1 कॉमा आय. बरोबर, आय हे कंटिन्यू प्रिंट करत जाणार. 1 हे रो आहे, एकाच रो मध्ये. समजा मी पोझिशन चेंज केली, इथं आय प्रिंट केलं आणि इथं जर मी समजा 1 प्रिंट केलं, काय होते बघा, व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल. ठीक आहे, आता तुम्हाला असं प्रिंट करायचंय की तो दुसऱ्या कॉलम मध्ये किंवा दुसऱ्या रो मध्ये आला पाहिजे. फर्स्ट पासून सुरू होते ना, ए पासून. तर बी पासून करायचं असेल तर काय करावं लागेल, इथं पोझिशन चेंज केली बघा, 2 केलं. 1 मध्ये काय होता, फर्स्ट जो असतो तो रो असतो सेल मधला, आणि दुसरा जो असतो तो कॉलम.
आय हा जो आहे तो कंटिन्यू एक जे पुढे व्हॅल्यू दिले त्यातच प्रिंट करत होतो. जर तुम्ही त्याला कॉलमला व्हॅल्यू दिली, आय सुरुवातीला रोच्या जागी काय प्रिंट केलं आय, आणि कॉलमच्या दुसऱ्या सेकंडला काय केलं कॉलमची व्हॅल्यू दिली, तर तो कॉलम मध्येच आय जनरेट होतो, म्हणजे लूप तयार होतो त्याचा. ठीक आहे, हीच पोझिशन समजा आपण काय केली 2, आय. आता काय होईल रो मध्ये दुसऱ्या F5 बघितलं, 2 रो मध्ये गेला पण तो एक ए मध्येच येणार. आता अशा पोझिशन मध्ये ए मध्येच प्रिंट होणार कितीही केलं तरी. कॉलम बदलू शकता आणि असं रो बदलू शकता, बरोबर. म्हणजे तुम्हाला एक नंबर मध्ये नाही आला पाहिजे तर तिथं रो चेंज करायचा, आणि एक नंबरच्या कॉलम मध्ये नको असेल तर तिथं कॉलम चेंज करायला लागतो. तर अशा पद्धतीने ते डिक्लेअर करता येतं इंटिजर, आणि त्या सेलची व्हॅल्यू अशी प्रिंट होते. किंवा तुम्ही इथं 1 बाय 1 दिलं, हे आय नाही दिलं समजा तर एकच प्रिंट होतो. समजा इथं 2 दिलं दोन्हीकडे F5, बघा इथं 1 to 10 एकातच आलं. याला डिलीट करा. रेंज पर्यंत दिलं नाही आपण, त्याला काय केलं F5 10 1 to 10 एका सेल मध्ये आला, कारण सेलची व्हॅल्यू काय दिलेली आपण, दुसरा कॉलम दुसरा रो, सॉरी पहिल्यांदा रो असतो, सॉरी दुसरा नंबरचा रो आणि दुसऱ्या नंबरचा कॉलम, तो तिथं प्रिंट झाला पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने, आणि आय ला प्रिंट केलं तरच तो लूप तयार करतो. ठीक आहे, आय जर प्रिंट केलं तरच तो तिथं तयार करतो. म्हणजे होरिझॉन्टल पाहिजे असेल तर काय करायचं, कॉलमला आय द्यायचा, आणि व्हर्टिकल पाहिजे असेल तर रोला आय प्रिंट करायचं. म्हणजे त्या पद्धतीने सेलला व्हॅल्यू 1 बाय 1 पण देऊ शकता, आणि लूप पण, त्या लूप साठी सेलचा यूज होतो खूप, रेंजचा नाही होत. रेंज प्रिंट नाही करत, असं त्याला लिमिटच आहे, तुम्ही जे दिले त्याच लिमिट नुसार प्रिंट करतो. ठीक आहे, समजलं. अशा कन्सेप्ट मध्ये याचा यूज होतो. आता मला जर तुम्हाला एक असाइनमेंट जर दिली मी, तर असं पाहिजे मला फॉर एक्झाम्पल, हे लूप जो तयार झालेला आहे तो न तयार होता, समजा इथं इथं काय केलं आपण स्टार. ठीक आहे, इथं पण स्टार प्रिंट झाला पाहिजे, इथं पण स्टार प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे, इथं पण स्टार प्रिंट झाला, सॉरी इथं स्टार, हा पण स्टार, परत इथं स्टार, हे असं समजलं ना. दोन साईडला इन्क्रीमेंट होत, किंवा असं इन्क्रीमेंट करा. ठीक आहे, 1 बाय 1 इन्क्रीमेंट झालं पाहिजे, किती करा इन्क्रीमेंट. एका सेल पासून सुरू झाला की मग हे बाकीचे सेल पण रेंज वाढली पाहिजे, एक एक न इन्क्रीमेंट झालं. इथं आला, परत इथं, ह्याला पकडूनच काय झालं, हा पण सेल झाला आणि हा पण इन्क्रीमेंट झाला. परत हाच कॉपी झाला पाहिजे, परत आणखीन एक इन्क्रीमेंट झालं पाहिजे. फॉर आय हीच कन्सेप्ट आहे, पण याच्यातच काय चेंज करावं लागतं चेक करा. ठीक आहे, हा कोड पाठवतो एवढा. इथं बघू शकता. फॉर लूप वगैरे वापरला असेल तर होईल माहिती. काय झालं, ठीक आहे, एकदा चेक करा लॉजिक लावून. आहे सगळ्यांचं लॉजिक, फक्त असं प्रिंट करून दाखवा. कुठूनही सुरुवात करा, काही प्रॉब्लेम, पण 1 बाय 1 प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागतं एकदा चेक करा. ठीक आहे, इंटिजर वगैरे, व्हेरिएबल, इंटिजर, स्ट्रिंग हे तर समजलं. ठीक आहे, इंटिजर लॉंग व्हॅल्यू साठी आहे, स्ट्रिंग वर्ड वगैरे प्रिंट करू शकता. बुलियन कमांड डिम बी, कुठलाही एक कॅरेक्टर ऍज अ बुलियन, त्यावेळेस काय करता येतं तुम्हाला, तर ए बी मध्ये व्हॅल्यू प्रिंट करता येतं, आणि सी मध्ये ए ग्रेटर दॅन बी किंवा लेस दॅन किंवा इक्वल टू अशा ज्या कंडिशन असतात त्याचं ट्रू आहे की फॉल्स आहे एवढंच आउटपुट त्या ठिकाणी येतं. डेट साठी
करंट डेट पाहिजे असेल तर नुसतं डेट प्रिंट करा. जर तुम्हाला कुठली डेट पाहिजे असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डेट टाकायची. तर जी डेट तुम्ही दिली ती प्रिंट करायची असेल तर डेटला डेट इज इक्वल टू त्या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डेट टाका. आणि जर करंट डेट पाहिजे असेल तर फक्त डेटला प्रिंट करा व्हेरिएबल डेटा टाईपला ऍज इट इज. त्या रेंज मध्ये तुम्हाला डेट देईल. ठीक आहे. एवढेच याच्यामध्ये डेटा टाईप कमीच आहेत. इंटिजर, सिंगल, डबल, याच्या पलीकडे डेटा टाईप यूज नाही होत.